हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तुम्हा सर्वांनी सबस्क्राईब तर केलंच असणार. ठीक आहे, आता आपण डिस्कशन करू की काय आपण पाहत होतो. तर जसं थंबनेल मध्ये बघितलं तसं हा वेक्टरचा 5वा लेक्चर. हे लास्ट लेक्चर आहे. यामध्ये आपण प्रोडक्ट आणि लॅमिस थेरम बद्दल डिस्कशन करू. याच्या अगोदरच्या 4 लेक्चर मध्ये टोटल वेक्टर बद्दल मेजॉरिटी गोष्टी कंप्लीट मी डिस्कस करायचा प्रयत्न केला. ज्यांचं कोणाचं बाकी असेल तर त्यांनी आधी ते लेक्चर करा, नंतर या साईडला या. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं? कंपोनंट. कंपोनंट म्हणजे काय? काही नाही हो, सावली म्हणतात त्याला. काय म्हणतात? सावली. कोऑर्डिनेट म्हणतात. बस एवढंच आहे. नाव फक्त बदलले, थोडं वेगळ्या वेनं रिप्रेझेंट केलं, वेक्टर फॉर्म मध्ये सांगायचा प्रयत्न केला आणि बस नाव चेंज करून दिले. ठीक आहे. मग आता समजा फॉर एक्झाम्पल मी म्हणले की ए बार वेक्टर आहे, त्याचा हॉरिझॉन्टल सोबत थीटा अँगल आहे, तर हॉरिझॉन्टल कंपोनंट काय आला? ज्याच्यासोबत अँगल त्याला कॉस, म्हणजे ax a cos थीटा. मग व्हर्टिकल सोबत अँगल नाहीये म्हणजे तिकडे साइन जाणार. ज्याच्यासोबत अँगल त्याला कॉस, ज्याच्यासोबत अँगल नाही त्याला साइन द्यायचं. म्हणजे y कंपोनंट म्हणजे ay काय येणार? a sin थीटा. जर समजा 3 डायमेन्शनल वेक्टर असेल म्हणजे x ऍक्सिस, y ऍक्सिस, z ऍक्सिस, तिन्ही ऍक्सिस वर त्याची सावली पडत असेल, काय पडत असेल? शॅडो पडत असेल, तर त्या केस मध्ये आपण काय म्हणणार की एक्स वाय झेड ऍक्सिस सोबत वेगवेगळे अँगल असतील. मग त्या केस मध्ये प्रश्न कसा बनतो की एक्स ऍक्सिस सोबत अँगल काय? अल्फा, तर तिथला कंपोनंट ए कॉस अल्फा. वाय ऍक्सिस सोबत बीटा तर ए कॉस बीटा. झेड ऍक्सिस सोबत गॅमा तर ए कॉस गॅमा. अल्फा बीटा गॅमाचं काही रिलेशन आहे का सर? आहे राजा. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. आवडत नाहीये कॉस? साइन घ्या. साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 2. जमलं? साइन as well as कॉसच्या फॉर्म मध्ये अल्फा बीटा गॅमाचं रिलेशन सांगितलं. असं नाही करायचं बरं का. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 नाही. अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू 180 नाही, बिलकुल नाही. असे काहीही जुगाड लावायचे नाहीत. आता जाऊ आपण नेक्स्ट पॉइंट. आपण पाहिलं क्रॉस प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट किंवा प्रोडक्ट ऑफ वेक्टर. आता जनरली प्रोडक्ट म्हणल्यानंतर स्केलार आणि वेक्टर अशा 2 क्वांटिटी आहेत. स्केलार इंटू स्केलार, स्केलार कायनेटिक एनर्जीचे एक्झाम्पल. ठीक आहे. स्केलार इंटू वेक्टर, वेक्टर फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन किंवा लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. ठीक आहे. थर्ड, वेक्टर इंटू वेक्टर काय असेल? वेक्टर पण असू शकतात, स्केलार पण असू शकतात. त्याबद्दल आज आपण डिस्कशन एकदम डिटेल मध्ये करणार आहोत. कुठल्याही प्रकारची अडचण आली तर बिनधास्त कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. आता एक महत्वाचा पॉइंट सांगतो तुम्हाला की हे जे लेक्चर आपण असे सुंदर सुंदर लेक्चर बनवत आहोत त्याचा बेनिफिट कसा बघा. तर टोटल आपण वेक्टरवर बनवले 5 लेक्चर. या 5 लेक्चरला तुम्हाला जर रिवाइज करायचं असेल तर 1.5 च्या स्पीड, म्हणजे तुमच्याकडे टाइम आहे, संडेला टाइम आहे किंवा तुम्ही सॅटर्डेला कधी फ्री आहात, कधी सुट्टी असते किंवा समजा कुठल्याही सुट्ट्या येतील तर त्यामध्ये तुम्हाला रिवाइज करायचे. तर थेरॉटिकल कंटेंट पूर्ण सेपरेट आहे, न्यूमेरिकल कंटेंट पूर्ण सेपरेट आहे, मिक्स नाहीये. मग आता आपण जर म्हणलं की थेरॉटिकल कंटेंटच मला प्रिपेअर करायचे, लावा 5 लेक्चर लावा आणि बिनधास्त राहा. 1.5 च्या स्पीड मध्ये जर बघितलं तर 3 तासामध्ये तुमचा कंप्लीट होऊन जातं. ठीक आहे. न्यूमेरिकलला थोडा टाइम लागतो कारण ते खूप काही शिकवतात. ठीक आहे. त्यांना प्रॉपरली लिहावं लागतं, त्याच्यासाठी प्रॉपर प्रिपरेशन करावं लागतं. मग जेव्हा केव्हा हे आपले व्हिडिओज बघता ना तुम्ही, नॉर्मल केस मध्ये पण रिवाइज करता तेव्हा तर काही अडचण नाही, पण नॉर्मल केस मध्ये तर लिहून घेता जा प्रॉपरली आणि त्यासोबत शॉर्ट नोट्स पण बनवा. शॉर्ट नोट जर नाही बनवल्या ना तर तुम्हाला परत अडचण येईल बघा. नंतर काय वाटेल, अरे सरांनी छान शिकवलंच नव्हतं. ठीक आहे, माझा टाइम गेला. असं बिलकुल नाही. शॉर्ट नोट, विदाउट शॉर्ट नोट्स कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रॉपर प्रिपरेशन कधीच होणार नाही. एक्सक्यूज देणाऱ्या लोकांसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नसतात. कॉम्पिटिशन मध्ये जर उतरायचे तर पेशन्स असायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, हार्डवर्क असायला पाहिजे. ठीक आहे. स्वतःवर विश्वास, कॉन्फिडन्स असायला पाहिजे. हा, कधी मध्ये कॉन्फिडन्स कमी जास्त होतो पण घाबरायचं नाही. तर विदाउट वेस्टिंग द लेट्स गो टू द चॅप्टर. काय डिस्कशन करत होतो आपण? तर प्रोडक्ट. त्या प्रोडक्ट मध्ये सर्वात पहिला आपण डिस्कशन करू डॉट प्रोडक्ट.
सर डॉट प्रोडक्ट म्हणजे काय? तर राजा काल बोललो होतो मी, तू ऐकलं नाही का? सर ऐकलं होतं. वेक्टर इंटू वेक्टर जर स्केलार भेटत असेल तर आपण त्याला डॉट प्रोडक्ट म्हणतो किंवा स्केलार प्रोडक्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दोन वेक्टर आहेत, कोण ए बार अँड बी बार. त्या दोघांच्या मधला अँगल आहे थीटा. ठीक आहे, ड्रॉइंग करून दाखवतो. समजा हा ए बार आहे आणि हा वेक्टर इथंच ड्रॉ करतो. चला काही लोड नाही. हा वेक्टर आहे बी बार आणि या दोघांच्या मधला अँगल काय आहे? थीटा आहे. डायग्राम एकदम सिंपल ड्रॉ केली. या दोघांचा प्रोडक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर स्केलार भेटत होतं. ठीक आहे, तुम्ही म्हणसाल असं झालं होतं का? ठीक आहे, असंच झालं होतं. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू आन्सर भेटला आपल्याला ए बी कॉस थीटा. तुम्ही म्हणतात सर हे खूप जास्त झालं बरं का? अरे ए बी ठीक आहे, कॉस थीटा कुठून आला? सांगतो, सर्व काही सांगतो. ठीक आहे, असं हवेत गोळा मारण्यासाठी आपला चॅनल चालू केलेला नाहीये. तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय आलं? ए बी कॉस थीटा. आता एकदा ऑब्झर्व कर, या साईडला हा वेक्टर आहे, हा वेक्टर आहे. या साईडला ए बारचं मॅग्निट्यूड, ए बी बारचं मॅग्निट्यूड, कॉस थीटा आपल्याला डायरेक्शन सांगतात का? नाही. म्हणजे तिघं मिळून, लक्ष असू द्या राजांनो, तिघं मिळून ओनली मॅग्निट्यूड बद्दल बोलतात, डायरेक्शन बद्दल कोणीही बोललं नाही. सर एक प्रश्न विचारू का? विचार राजा. म्हणजे डॉट प्रोडक्ट मध्ये इथं कॉस आलाय तर क्रॉस प्रोडक्ट मध्ये साइन येईल का सर? व्हेरी गुड, करेक्ट ओळखलं तुम्ही राजांनो. टेन्शन घेऊ नका, असंच आहे, फक्त डिटेल मध्ये डिस्कशन करू. सर इथं कॉस का बरं हा प्रश्न डोक्यामध्ये सतत खेळवतो. ठीक आहे, म्हणजे असं पाठ होऊन जातं, अभ्यासी होतो, परंतु असे डोक्यामध्ये जी क्युरिओसिटी ती तशीच राहते. ती क्लिअर मी करणार. आता इथं कॉसच का? तर एक गोष्ट सुंदर सांगतो. म्हणजे आपण नेमकं काय करतोय तर ए बार इंटू म्हणजे डॉट बी बार इज इक्वल टू काय केलं? ए बी कॉस थीटा. ए म्हणजे ए बारचं मॅग्निट्यूड आणि बी कॉस थीटा, याला कंबाईन बोलतो. हा बी आहे ना, बीचा इथं कंपोनंट काढा. सर काढला ना सर? ज्याच्यासोबत अँगल त्याला तुम्ही बोलले होते की कॉस द्यायचं. काय द्यायचं? कॉस. म्हणजे बघा ए इंटू बी कॉस थीटा. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय माहित आहे का? एक वेक्टर आणि दुसऱ्या वेक्टरचा कंपोनंट अलॉंग द पहिला वेक्टर. ठीक आहे, म्हणजे बघा हा ए बार होता ना, बरोबर? हा वेक्टर कोण होता? ए बार होता. तर ए बार आणि हा जो बी कॉस थीटा कोण आहे? तर बी बारचा कंपोनंट. तर पहिला वेक्टर आणि दुसऱ्या वेक्टरचा जो कंपोनंट आहे अलॉंग द पहिला वेक्टर इज कॉल्ड एज डॉट प्रोडक्ट. सर हे दोघांना सेम डायरेक्शनला घेण्यामागे काही रिझन? म्हणजे ए आणि बी कॉस थीटाला सेम डायरेक्शनला आणलं ना. ठीक आहे, यामागे काही रिझन तेच सांगतो. चला लक्ष असू द्या, डॉट प्रोडक्ट मध्ये सर्वात जास्त आपण जे नाव यूज करतो ते वर्क डनचा फॉर्म्युला येतो फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट. फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट म्हणजे अर्थ काय? एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करायचे, तर त्याला फोर्स लावला, तो डिस्प्लेस झाला. मग जे काही एनर्जी स्पेंड केली हे काम करण्यासाठी त्याला आपण वर्क डन म्हणतो. वर्क डन कोण आहे? एनर्जी आहे. ओके, एनर्जी काय असते? स्केलार असते. डबल परत एकदा सांगतो, एक ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण फोर्स लावला, तो डिस्प्लेस झाला. काय झाला? तो डिस्प्लेस झाला. मग तिथं जी एनर्जी स्पेंड झाली माझी, ती एनर्जी म्हणजे वर्क डन. म्हणजे मी हे सगळं करत असताना फोर्स एक वेक्टर लावला, ठीक आहे, त्यामुळे डिस्प्लेसमेंट हा दुसरा वेक्टर भेटला. म्हणजे दोघांचा प्रोडक्ट केल्यानंतर मला जे भेटलं ते भेटलं मी लावलेली एनर्जी, द अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंड बाय मी. ओके, आता सर हळूहळू पुढे जाऊ. कसं? तर फोर्स वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, हा स्केलार आहे. तर आता माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न की इथं कॉसच का किंवा फोर्स हा पहिला वेक्टर. ठीक, याला लिहिणार कसं बघा आपण? याला वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू फोर्सला एफ म्हणलं, डिस्प्लेसमेंटला एक्स म्हणलं, इंटू कोण येणार सांगा बरं? कॉस थीटा. याचा अर्थ काय होतो? एफ हा फोर्स आणि एक्स कॉस थीटा म्हणजे काय? द कंपोनेंट ऑफ डिस्प्लेसमेंट अलॉंग द फोर्स. ठीक आहे, तुम्ही म्हणताल सर परत एकदा सांगा. तर एक बॉक्स आहे,
त्याच्यावर फोर्स या डायरेक्शनला लावला, मग दरवेळेस डिस्प्लेसमेंट इकडेच राहील का? नाही, कधी या साईडला असू शकतं, कधी या साईडला असू शकतं, कधी या साईडला असू शकतं. जस्ट एक्झाम्पल असू शकतं. मग आपण काय म्हणलं की इथं एफ एक्स कॉस थिटा म्हणजे काय, तर एफ हा पहिला वेक्टर चालतं, तुम्ही एक्स ला अलीकडे घ्या, एफ ला पलीकडे घ्या, काही फरक पडत नाही. 2x3 किंवा 3x2 काही लोड घेऊ नका. वाटलं तर क्लिअरिटी देऊ का? ठीक आहे, चल. तर या ए बारचं इथं कंपोनंट काढा बरं. काय येईल सर? ए बारचं इथं कंपोनंट काय? ए कॉस थिटा. ए साईड नाही बरं का बेटा, ए चा बी बार सोबत अँगल किती आहे, तर थीटा, ज्याच्यासोबत अँगल त्याला कॉस. मग काय इथं अर्थ काय होतो? याला असं नाही लिहू शकत का मी की बी ए कॉस थिटा? लिहू शकतो ना. म्हणजे दुसरा वेक्टर इनटू पहिल्या वेक्टरचा कंपोनंट अलॉंग द दुसरा वेक्टर असे लिहू शकतो. ते एकदम डिटेल मध्ये चाललंय, असं नाही की एकदम शॉर्टकट मध्ये, डिटेल मध्ये. सर कॉस का आला? परत आपण तिथं चालू. कॉस का आला? तर कॉस काय ते आम्हाला रिझन सांगतो की आपण जे दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट करत आहोत ते वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील. कसे असतील? परपेंडिक्युलर. म्हणजे मी बॉक्सवर फोर्स लावतोय राईटला आणि बॉक्स चाललाय तुमच्याकडे. ठीक आहे, फोर्स लावतो राईटला आणि बॉक्स चाललाय तुमच्याकडे. तर मी जो फोर्स लावला त्यामुळं बिलकुल कुठल्याही प्रकारची एनर्जी स्पेंड होणार नाही, कारण त्या डायरेक्शनला वर्कच नाही झालं, त्या डायरेक्शनला वर्क डनच नाही झालं. तर ऑब्जेक्ट कुठे जातोय? या साईडला. मी फोर्स कुठे लावतोय? या साईडला. सांगा, तर या केसमध्ये आपल्याला बिलकुल एनर्जी स्पेंड झालेली दिसणार नाही. म्हणजे जर अर्थ होतो परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. काय म्हणलं मी? परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. यावरून ही आपण अनालिसिस लावू शकतो. तर चला आपण जाऊया पुढच्या पॉइंट कडे, म्हणजे वर्क डन इज इक्वल टू फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट. तर आपण असंही लिहू शकतो. आता या डॉट प्रोडक्टचा आपल्याला वापर काय, गरज काय? सर्वात पहिलं तर मी तुम्हाला याच्यामध्ये अनालिसिस करून सांगतो की डॉट प्रोडक्टची मॅक्सिमम, मिनिमम किंवा 0 काय व्हॅल्यू आहे ते तुम्हाला इथं सांगतो. समजा मी घेतलं थीटाची व्हॅल्यू 0, थीटाची व्हॅल्यू 0 घेतलं तर ए बार डॉट बी बार. आता सांगा ना, ए बार डॉट बी बार, थीटाची व्हॅल्यू 0 याचा अर्थ काय होतो? ए बार इज पॅरलल टू बी बार. ठीक आहे, खूप डिटेल मध्ये अनालिसिस केले बरं का, खूप डिटेल मध्ये अनालिसिस. कॉस का बरं? कारण हे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर दोघांच्या मधला अँगल किती? 0. म्हणजे डॉट प्रोडक्ट 0. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर परपेंडिक्युलर असतील तर एनर्जी स्पेंड होणार नाही. हे समजलं, सायंटिस्टला समजलं, त्यांनी ह्या गोष्टीचं इन्व्हेन्शन करून दिलं. ठीक आहे, 0 अँगल म्हणजे काय? ए बार इज पॅरलल टू बी बार. डॉट प्रोडक्ट काय येणार? ए बी. कॉस 0 किती? 1. संपला विषय. नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये, नेक्स्ट पॉइंट किंवा या 1 मध्येच, या 1 मध्येच हेडिंग मध्ये बाकीचे सांगून देईल. ठीक आहे, तर थीटाची व्हॅल्यू आपण घेतली 180. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे बरं का ऍट द एंड इथंच. सांगा 180 म्हणजे काय? ए बार इज काय? अहो बोला. ए बार इज अँटी पॅरलल. ए बार इज अँटी पॅरलल टू बी बार. ओके सर, समजले? 180 डिग्री म्हणजे आपल्याला समजतं. मग इथं डॉट प्रोडक्ट काय येणार? ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय येणार? ए बी कॉस थिटा. कॉस 180 -1 म्हणजे आन्सर आलं -AB. बघा बघा बघा, हे बघा इथं जो आन्सर भेटतोय तो स्केलार आहे. स्केलारचं मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं, पण सर्व स्केलार क्वांटिटीचं मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं दोन्ही असतात असं नाही. काही स्केलार क्वांटिटी आहेत ज्यांचे की मॅग्निट्यूड ओनली पॉझिटिव्ह असतं, जसं की मास, जसे की मास, जसे की टाइम, जसे की टाइम. बरं, दोन्ही असणारे कोण? टेम्परेचर. टेम्परेचरचं मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह पण असतं, निगेटिव्ह पण असतं. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये मी ठेवली थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री. थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री म्हणजे काय? ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. सांगा बरं, परपेंडिक्युलरला किती नावं दिली होती आपण? सर मी सांगतो, लिहून सांगा कमेंट मध्ये. परपेंडिक्युलर, नॉर्मल, ऑर्थोगोनल, राईट एंगल्स टू ईच अदर. राईट एंगल्स टू ईच अदर, राईट एंगल्स टू ईच अदर. ठीक आहे, मग या केस मध्ये डॉट प्रोडक्ट काय येणार? तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू येणार 0. त्यामुळे इथे कॉस आहे, त्यामुळे इथं कॉस आहे. बघा, हा वेक्टर जर असा परपेंडिक्युलर असता तर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आला असता का? नाही. एकदम डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पॉज करा, घ्या लिहून. पहिला पॉइंट झालेला आहे.
आपण जाऊया दुसऱ्या पॉइंटकडे. दुसरा इथं डॉट प्रोडक्टचे जे सर्व पॉइंट्स आहेत ते डिटेल मध्ये अनालिसिस करून आपण पुढच्या पॉइंटकडे जाणार. त्यामुळे घाबरायचं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. प्रॉपर पूर्ण कंटेंट जबरदस्त लेवलला तुम्हाला देऊनच जाणार. ठीक आहे. सेकंड पॉइंट आपण म्हणलं डॉट प्रोडक्ट वरून आपल्याला आणखीन काय भेटेल. हे तर काय ग्रुप आहे थीटा बदलल्यामुळे. ठीक. डॉट प्रोडक्ट मुळे आपल्याला बघा लक्ष असतं ए बार डॉट बी बार इज इक्वल टू असतो ए बी कॉस थीटा. तर मला इथं थीटा म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू भेटू शकते. कसं? द अँगल बिटवीन ए बार आणि बी बार जर विचारलं, ए बार बी बार दोन वेक्टर दिले आणि आपल्याला मला अँगल बिटवीन ए बार आणि बी बार विचारलं, तर कॉस थीटा इज इक्वल टू आपण काय म्हणणार ए बार डॉट बी बार बाय ए बी. सर ए बार डॉट बी बार वरून हे काढलं होतं आणि याच्यावरून मग पुन्हा हे म्हणजे कॉस थीटा असं कॅल्क्युलेशन होणार. यस बेटा, ती म्हणजे कसं काय थोडं डिटेल मध्ये एक्सप्लेन करा. सांगतो. काय बोललो होतो मी तुला? सर तुम्ही बोलले होते की पॅरलल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट जो असतो तो काय असतो? मॅक्सिमम. ठीक आहे. अँटी पॅरलल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट जो येतो तो काय येतो? मिनिमम. काय येतो? मिनिमम किंवा झिरो मिनिमम असंही म्हणलं तरी चालेल. डिपेंड करतं सिच्युएशनवर की आपण मिनिमम कोणाला म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल मी म्हणलं या केसमध्ये की एनर्जी पोटेन्शियल एनर्जी स्केलर क्वांटिटी, तर मग तिथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली की मग तिला मॅक्सिमम म्हणणार, का निगेटिव्ह व्हॅल्यू आली का तिला मॅक्सिमम म्हणणार, मग मिनिमम कोणाला, तर असं लॉजिक लागतं. त्यामुळे टेन्शन जास्त घेऊ नका त्याचं. ठीक. मिनिममच म्हणलं काय मॅक्सिममच म्हणलं काय असं काही नाही तेवढं. पण आपण म्हणतो डॉट प्रोडक्ट जर पॅरलल वेक्टरचा घेतला तर तो येतो मॅक्सिमम. इथं तुम्ही मॅक्सिमम म्हणू शकता. मिनिमम डिपेंड करतं की निगेटिव्हला म्हणणार का झिरोला म्हणणार. ठीक आहे. कॉस थीटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार बाय ए बी. ओके. याचा रेफरन्स घेऊन मी पुढच्या पॉइंट कडे जात आहे. मी म्हणलं पॅरलल दोन युनिट वेक्टर घेतले. मी काय घेतले? दोन पॅरलल युनिट वेक्टर. यांचा डॉट प्रोडक्ट काय येतो? ठीक आहे. यांचा डॉट प्रोडक्ट याचं मॅग्निट्यूड 1, याचं मॅग्निट्यूड 1 इनटू कॉस आय कॅप आणि आय कॅप दोघांच्या मधला अँगल काय असेल? 0. कॉस 0 काय येते? 1. ठीक आहे. म्हणजे फायनल आन्सर काय भेटलं मला? तर 1 भेटलं. काय भेटलं मला? 1 भेटलं. ओके. नेक्स्ट पॉइंट जे कॅप डॉट जे कॅप काय येणार? सर 1च येणार. ठीक आहे. के कॅप डॉट के कॅप काय येणार? सर 1च येणार. बट ठीक आहे. दुसरं सांगा आय कॅप डॉट जे कॅप काय येणार? परपेंडिक्युलर वेक्टर आले, परपेंडिक्युलर युनिट वेक्टर आले, परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येतो? 0 येतो. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ मी जर समजा आय कॅप डॉट के कॅप केलं तरी आन्सर 0, जे कॅप डॉट के कॅप केलं तरी आन्सर 0. सर हे तुम्ही का सांगितलं? हे बरोबर की आय कॅप जे कॅपचं मध्येच, तर त्याचं रिझन आहे. काय आहे रिझन? तर वरती जो आपण फॉर्म्युला दिला हा फॉर्म्युला यूज करायचे आणि आपल्याला अँगल काढायचे ए बार आणि बी बार मधला. तर त्यासाठी आपल्याला हे माहित असायला पाहिजे. तुम्ही माझा बरं सर चालतंय, म्हणजे हा एक पॉइंट घेतला याच्यामध्ये, हा दुसरा पॉइंट, आता तिसरा पॉइंट. समजा तुमच्याकडे ए बार म्हणजे एक वेक्टर आहे एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप, आणि दुसरा एक वेक्टर आहे बी बार. कोणता वेक्टर आहे? बी बार. बी बार एक्स नाही येणार बी बार मध्ये, तर बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. कधी कधी काय होतं डोक्यामध्ये दुसरा विचार चालत असतो. ठीक आहे. म्हणजे डोक्यामध्ये दुसरंच कोणीतरी असतं आणि लिहित इथं असतं, त्यामुळे अशी अडचण येते. आता ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचे. ठीक आहे. आता डॉट प्रोडक्टचे कसे माहित आहे का? दोन फॉर्म्युले डॉट प्रोडक्ट मध्ये. एक हा वाला फॉर्म्युला, ठीक आहे, आणि दुसरा आता मी सांगणार आहे. ठीक आहे. तुम्ही आता कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा हे पण सांगा. अरे बाबा ते तर मेन आहे, ते तर सांगणारच आहे. मग ए बार डॉट बी बार केलं. ए बार डॉट बी बार म्हणजे काय करणार? मी या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करणार. सर्वांचं मल्टिप्लिकेशन केलं फायनल आन्सर सांगतो, बाकी वेस्ट करत बसत नाही. म्हणजे एक्स आय कॅप न मल्टिप्लाय केलं बी एक्स आय कॅपला, म्हणजे आय कॅप आन्सर काय ते 1. म्हणजे इथं मी एक्स इंटू बी एक्स लिहू शकतो. समजलं? ठीक आहे. बघा
आय कॅप डॉट आय कॅप केलं तर समोर ओनली मॅग्निट्यूड भेटले, डायरेक्शन भेटली का इथं काही नाही. का बरं नाही? कारण पॅरलल वेक्टरचा, कोणाचा? पॅरलल वेक्टरचा डॉट प्रोडक्टच तुम्हाला भेटेल. पॅरलल वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 भेटतो. हे उलट आहेत दोघं. जसे की परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0. आता याला तुम्ही क्रॉस केलं आणि पुढच्या पॉइंट कडे गेले तर काय लॉजिक येतं माहिती आहे का? तर बघा, डबल एकदा सांगतो. परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0, तसं परपेंडिक्युलर वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट मॅक्सिमम. ठीक आहे, त्याच्या रिवर्स जाऊ. आता पॅरलल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट मॅक्सिमम, तर पॅरलल वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0. का बरं? कारण इथं साइन आहे, इथं कॉस आहे ना डॉट प्रोडक्ट मध्ये, तर तिथं काय येतं? साइन येतं. म्हणजे व्हॅल्यू पलटी मारतात टोटल. चल जाऊया पुढच्या पॉइंट कडे. मी म्हणलं एक्स आय कॅप इंटू बी वाय जे कॅप केलं, तर आय कॅप डॉट जे कॅप, आय कॅप डॉट जे कॅप 0, आय कॅप डॉट के कॅप 0. नेक्स्ट आलो ए वाय जे कॅप इंटू बी एक्स आय कॅप, ए वाय जे कॅप, ए वाय जे कॅप इंटू बी एक्स आय कॅप, जे कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट आय कॅप. म्हणजे हेच आन्सर 0. परपेंडिक्युलर आहेत ना, तर फक्त पॅरलल वेक्टरचा आन्सर येणार. म्हणजे इथं येणार ए वाय, काय येणार राजांनो? ए वाय इंटू बी वाय प्लस ए झेड इंटू बी झेड. हा झाला डॉट प्रोडक्टचा दुसरा फॉर्म्युला राजांनो. दुसरा फॉर्म्युला म्हणजे काय? तर या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही ए बार डॉट बी बार काढा आणि इथं ठेवा. इथं ठेवल्यावर डिवाइड बाय त्यांच्या मॅग्निट्यूड ने डिवाइड करा. तुम्हाला काय भेटेल? अँगल भेटेल. काय भेटेल तुम्हाला? अँगल. या सर्व गोष्टीमध्ये महत्वाचा पार्ट मी तुम्हाला काय सांगितलं, तर पॅरलल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येतो? मॅक्सिमम. पॅरलल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट येतो मॅक्सिमम. परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट येतो 0. कळालं का? ठीक आहे. अँटी पॅरलल बद्दल आपण काही बोललो नाही. आता थर्ड पॉइंट काय म्हणतो? डॉट प्रोडक्ट ऑफ सेल्फ वेक्टर. ठीक आहे. आता याचा अर्थ थोडासा समजावून सांगू. समजा वेलॉसिटी, कोण आहे? वेलॉसिटी. वेलॉसिटी हा वेक्टर आहे, त्याचा स्वतःचाच डॉट प्रोडक्ट घेतला म्हणजे व्ही बार डॉट व्ही बार इज इक्वल टू व्ही बारचं मॅग्निट्यूड व्ही, दुसऱ्या व्ही बारचं मॅग्निट्यूड व्ही, व्ही व्ही काय म्हणलं? व्ही स्क्वेअर इंटू कॉस थीटा. व्ही बार दोघं स्वतः सोबतच आहे ना डॉट प्रोडक्ट. तर सेल्फ वेक्टरचं म्हणजे डॉट प्रोडक्ट ऑफ सेल्फ वेक्टर म्हणजे स्वतः सोबत डॉट प्रोडक्ट केला. तर दोघांचा म्हणजे व्ही बार आणि व्ही बार स्वतः सोबतच अँगल काय असणार? तर 0. कॉस 0 काय येणार? 1. म्हणजे व्ही बार डॉट व्ही बार इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आता तुम्ही म्हणता हे काय सांगितलं सरांनी मध्येच, है ना? सगळं व्यवस्थित चालू होतं. सर्वात पहिल्या पॉइंट मध्ये आपण सांगितलं की वेगवेगळ्या अँगलला डॉट प्रोडक्ट काय असतो. दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण सांगितलं की डॉट प्रोडक्टचा वापर आपण दोन वेक्टरच्या मधला अँगल काढण्यासाठी करतो. सरांनी नंतर ही उडी इकडं कुठं मारली आता आठवेल तुम्हाला बरोबर. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आठवतोय राजांनो? आठवतोय सर? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर लिहितो. मग आपण इथं हाफ मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणायचो बरोबर. म्हणजे व्हेलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन आहे, दोनदा व्हेलॉसिटी आहे. व्ही स्क्वेअर म्हणजे काय? व्ही इंटू व्ही. मग आता व्ही इंटू व्ही नेमकं काय केले? तर हे केले व्ही इंटू व्ही काय केले? तर डॉट प्रोडक्ट केले. म्हणजे एखाद्या वेक्टरचा स्वतः सोबतच मल्टिप्लिकेशन होत असेल तर फायनल आन्सर स्केलार भेटणार. वेक्टर येतो, वेक्टरचा स्वतः सोबतच प्रोडक्ट केला तर फायनल आन्सर काय भेटणार? स्केलार. जसे की एक्झाम्पल समजा ए बार आहे डॉट ए बार इज इक्वल टू आन्सर काय भेटणार आपल्याला? ए स्क्वेअर इंटू कॉस काय भेटणार? 0. कॉस 0 1. म्हणून म्हणलं हे हा पॉइंट ऍड यासाठी केला होता. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं स्केलार इंटू स्केलार. स्केलार तुम्ही म्हणले सर एक्झाम्पल, मी म्हणलं कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मध्ये कोण आहे? मास स्केलार, व्ही स्क्वेअर स्केलार. मग आता याला व्हेलॉसिटी म्हणायचं का स्पीड म्हणायचं? तर व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडला आपण स्पीड म्हणतो. मग मास इंटू स्पीडचा स्क्वेअर म्हणजे दोन स्केलार इंटू काय भेटणार आपल्याला? स्केलार. अशा प्रकारे सुंदर असा पॉइंट 3 नंबरचा डिस्कस झाला. आता 4 नंबर
ठीक आहे. अरे अरे खूप महत्वाचे पॉइंट आहे, छान छान पॉइंट आहेत, सगळे एकदम सिस्टमॅटिक लाईन मध्ये सांगतोय. तर चौथा पॉइंट काय, तर आपण या डॉट प्रोडक्ट वरून काय काढू शकतो माहित आहे का? अहो माहित आहे का? सर सांगा ना तुम्ही. ते मीच सांगणार आहे राजा. तर तुला माहित आहे का? तर इथं आपण काढतो कंपोनंट. सर कोणाचा कंपोनंट? प्रश्न विचारते की ए बार आणि बी बार असे दोन वेक्टर येतं, तर फाइंड, बघा हे स्टेटमेंट राहील, फाइंड द कंपोनंट ऑफ ए बार along the बी बार. ठीक आहे. आता बघा डायग्राम ड्रॉ करतो. समजा हा ए बार आहे. ज्यांनी कोणी प्रॉपरली लक्ष दिले पहिल्याच स्लाइड वर तर त्यांना काहीच अडचण नाही येणार. ठीक आहे. हा आहे बी बार, हा दोघांच्या मधला अँगल थीटा. आपल्याला प्रश्न विचारला, फाइंड द कंपोनंट ऑफ ए बार along the बी बार. ठीक आहे. तर मग ए बारचा इथं कंपोनंट काय येणार, ज्याच्यासोबत अँगल त्याला द्या कॉस थीटा. म्हणजे आपल्याला विचारले काय, तर कॉस ए कॉस थीटा विचारले. फॉर्म्युला बघा इथं, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ए कॉस थीटा आहे का? आहे सर. मग ए कॉस थीटाला साइडला ठेवा, ए कॉस थीटाला, बाकी मटेरियल पलीकडे पाठवा. ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय कोण येणार, बी. सर हा फॉर्म्युला आहे का कंपोनंटचा? येस बॉस. सर असे विचारू शकेल ना, फाइंड द कंपोनंट ऑफ बी बार अलोंग द ए बार. ओके, विचारू द्या. मग सांगा बरं बी बारचा ए बार वर कंपोनंट काय येईल सांगा बरं. सर मी सांगतो, सांग राजा. ज्याच्यासोबत अँगल त्याला कॉस. बी बारचा कंपोनंट अलोंग द ए बार, मग इथे येणार बी कॉस थीटा. ठीक आहे. बी कॉस थीटा विचारले, कॉस विचारले का नाही, बी विचारले का नाही, तर बी कॉस थीटा विचार. बी कॉस थीटा इथंच ठेवलं, मग येणार काय, तर समोरच्या साईडला ए बार डॉट बी बार होतं डिवायडेड बाय ए. आता यामध्ये इंटरेस्टिंग क्वेश्चन, जबरदस्त, महत्वाची, खतरनाक, जबरदस्त, एकदम माहोल. तर इथं हा कंपोनंट जो झाला, हा झाला अलोंग द अदर वेक्टर. म्हणजे ए बारचा कंपोनंट अलोंग द बी बार. प्रश्न असाही विचारू शकतो, फाइंड द कंपोनंट ऑफ ए बार विच इज परपेंडिक्युलर टू बी बार. झाला का नाही, कार्यक्रम झाला का नाही? ठीक आहे. मग आता बघा इथं या बी बारला परपेंडिक्युलर ए बारचा कंपोनंट, बी बारला बघा, लक्ष असू द्या राजांनो, हा महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. एक्झाम मध्ये येईल नाही येईल तो विषय वेगळा, परंतु प्रश्न महत्वाचा आहे. बघा बी बारला काय आहे, हा परपेंडिक्युलर. मग सांगा बरं, इथं अँगल थीटा आहे, तर इकडे अँगल नाहीये, ज्याच्यासोबत अँगल त्याला काय दिलं, कॉस दिलं. मग ज्याच्यासोबत अँगल नाही त्याला काय देणार, ए साइन थीटा. मग सर जर ए साइन थीटा विचारलं, असं म्हणलं फाइंड द फाइंड द परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ ए बार टू द बी बार, किंवा फाइंड द कंपोनंट ऑफ ए बार विच इज अ परपेंडिक्युलर टू द बी बार, and that is this one. हा आहे कार्यकर्ता. कसं सॉल्व्ह करणार सर, कसं सॉल्व्ह करायचं बरं? तर एकदम सिंपल लॉजिक आहे. ए बार या वेक्टरला आपण लिहितो कसं, ए बार या वेक्टरला लिहितो आपण ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप. समजलं? याला तुम्ही एक्स ऍक्सिस समजा, याला वाय ऍक्सिस समजा. ठीक आहे, काही अडचण नाही. मग आता भेटलं ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप. ए एक्स काय भेटलं, ए कॉस थीटा. काढायचे काय, ए वाय. ए माहित असतं आपल्याला, मग ए इज इक्वल टू किंवा ए स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, ए एक्स चा स्क्वेअर, ए एक्स चा स्क्वेअर प्लस ए वाय चा स्क्वेअर. मग तुम्ही इथं ए एक्स ची व्हॅल्यू म्हणजे हा वाला ठेवू शकता. तुम्हाला काढायचे काय, तर हा वाला कंपोनंट ए वाय. तर इथं ए एक्स ची व्हॅल्यू ठेवा, त्याला अलीकडे पाठवा आणि सॉल्व्ह करा. ठीक आहे. हा क्वेश्चन आहे की एखाद्या बुक मध्ये याच्याबद्दल एक्सप्लेनेशन कुठंच दिलेलं नाही. तर आपल्याला काढायचे काय, ए वाय. ए एक्स म्हणजे बी बारला अलोंग असणारा कंपोनंट ए कॉस थीटा, ए कॉस थीटाचा स्क्वेअर. आणि इकडे ए म्हणजे एक वेक्टर जो आहे की ए बार, जो की इथं ए बार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं सुंदर एक्सप्लेनेशन आणि नवीन पॉइंट हे आपल्यापाशीच बघायला भेटतील. ठीक. आता नेक्स्ट पॉइंट की
आपण या ठिकाणी ए बार डॉट बी बार केलं, आन्सर काय आलं ए बी कॉस थिटा. मग बी बार डॉट ए बार केल्यावर काय येईल, जसे की तुम्ही सर सांगितलं होतं ऍडिशन मध्ये ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार, पण सबट्रॅक्शन मध्ये ए बार मायनस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार मायनस ए बार. मग हे तर माहित आहे सर, मग इथं पॉसिबल आहे का ते, तर पाचवा पॉइंट ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार हे इथं व्हॅलिड आहे. कम्युटेटिव्ह लॉ ओबे होतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण ओबे होतो, असोसिएटिव्ह लॉ पण डॉट प्रोडक्ट मध्ये ओबे होतो. ठीक आहे, बघा सर्व पॉइंट्स क्लिअर केले, कोणता पॉइंट राहिलेला नाहीये. ठीक आहे, तर आता इथं तुम्ही हे समोरचं घ्या लिहून, म्हणजे इथं लिहा की हा कम्युटेटिव्ह कोणता कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो. त्यानंतर थर्ड वन कोणता असोसिएटिव्ह लॉ ओबे करतो. ठीक आहे, डॉट प्रोडक्ट चल या झालं. चल तर जाऊया आता आपण क्रॉस प्रोडक्ट कडे. ठीक आहे, असं वाटतं बरं का, मलाही वाटतं की एक थेरॉटिकल पॉइंट झाला की त्याचे 4 न्यूमेरिकल घेऊन पुन्हा जायला पाहिजे, परंतु कसे ती लिंक ब्रेक होते, कंपॅरिझन ब्रेक होतं. म्हणून मला वाटतं की सगळ्यात बेस्ट मेथड सुरुवातीला आपण थेरॉटिकल पार्ट शिकून घेऊ. ऑफलाईन असल्यावर आपण तसं पॉसिबली करू शकतो, परंतु ऑनलाईन आहे आपण क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, म्हणजे दोन वेक्टर जर समजा आपण म्हणलं ए बार अँड बी बार, दोघांच्या मधला अँगल आहे थीटा. समजा मी डायग्राम ड्रॉ केली की हा आहे ए बार, दुसरा आहे बी बार. जसे की बघा तुम्ही सुरुवातीपासून ऑब्झर्व करा, मी सेम डायग्राम ड्रॉ करतोय, सेम डायग्रामवर टोटल चॅप्टर आपण संपवला. ठीक आहे, त्याला टॅलेंट म्हणतात. हो ठीक आहे, तुमच्याकडून शिकायला भेटतंय. ठीक आहे, चला तर जाऊया आपण. ए बार आणि बी बार असे दोन वेक्टर घेतले, अँगल घेतला थीटा. यांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, ए बार क्रॉस बी बार. यांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, यांना जेव्हा आपण दोन वेक्टरला मल्टिप्लाय करतो तर आन्सर ही वेक्टर भेटतं. आन्सर ही काय भेटतं, वेक्टर. तर चला लिहू, वेक्टरला कसं लिहिणार, ए बी साइन थीटा. इथं का साइन थीटा ते तुम्हाला सांगतो, 100% सांगतो, एक्झाम्पल सोबत सांगतो, जसं स्केलार प्रोडक्ट मध्ये सांगितलं. याला क्रॉस प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट म्हणतात. ठीक आहे, आता बघा ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए मॅग्निट्यूड बी मॅग्निट्यूड. याच्यापासून डायरेक्शन भेटते का, नाही. म्हणजे हा टोटल जो कार्यक्रम आहे तो आहे मॅग्निट्यूड. काय आहे तो, मॅग्निट्यूड. ठीक आहे, तुम्ही याला असे लिहू शकता, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थीटा. तुम्हाला माहिती आहे मॉड म्हणजे काय, तर मॅग्निट्यूड. ठीक आहे, मग आता मॅग्निट्यूड आहे, पण आन्सर तर वेक्टर होतं. आन्सर वेक्टर होतं म्हणल्यावर डायरेक्शन असायला पाहिजे. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की डायरेक्शन कोण सांगणार, तर राईट हँड थंब रूल. मेजॉरिटी मुलं विसरतात बघा. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्टचा राईट हँड थंब रूल मेजॉरिटी मुलं विसरतात. विसरू नका, लय महत्वाचं आहे, सर्व चॅप्टर मध्ये यूज होतं. मग राईट हँड थंब रूल मध्ये काय करणार, ठीक आहे, सर्वात पहिलं सुरुवातीला कोण आहे, ए बार, तर त्याच्या डोक्यावर हात ठेवा, राईट हँड ठेवा. ठीक आहे, कसा ठेवणार, असा. तुम्ही म्हणसाल असं बी ठेवू शकतो की, असं बी ठेवू शकतो की, असं बी ठेवू शकतो की, पण असाच का ठेवला, तर राजा नेक्स्ट स्टेप काय आहे, कर्ल द फिंगर इन द डायरेक्शन ऑफ सेकंड वेक्टर. सांगा, मी जर असा हात ठेवला तर फिंगर कर्ल केल्यावर मी सेकंड वेक्टर कडे चाललोय का, चालले ना सर, इकडून असं चालले की तुम्ही, बरं ते पण सांगतो. कर्ल द फिंगर इन द डायरेक्शन ऑफ सेकंड वेक्टर विथ स्मॉलर अँगल. स्मॉल अँगल हा आहे का बाहेरचा आहे, हा आहे. ठीक आहे, मग हात असा ठेवला तर मग फिंगर कर्ल केल्यानंतर बी बार कडे जात आहे. थंब कोण, थंब डायरेक्शन सांगतं ही एन कॅप वाली. म्हणजे ए बार क्रॉस बी बार ची जी डायरेक्शन आहे ती आपल्याला जी एन कॅप आहे ती कोण देतं, राईट हँड थंब रूल. ते पण कसं देतं, तर पहिला वेक्टर कोण आहे, ए बार.
जर बी बार असताना पहिला वेक्टर तर आधी हात बी बार वर ठेवला असता, शपथ घेतली असती बी बारच्या डोक्यावर हात ठेवून. ठीक आहे, ए बार आधी आहे म्हणून ए बारच्या डोक्यावर हात ठेवला, शपथ घेतली. शपथ काय घेतली की बी बार कडे हात फिरवणार मी. कोणाकडे? बी बार कडे हात फिरवणार मी. बी बार कडे कसा हात फिरवणार? विथ स्मॉलर अँगल, विथ स्मॉलर अँगल. सर मी जर असा हात ठेवला किंवा असा हात ठेवला तर नाही जमणार का? नाही जमणार राजा. बी बार का मध्ये का? बी बार कुठे? वरती आहे. मग हा असे बोट असे एकदम असे प्रेमाने बोट फिरवायचे. कसं? असं असं फिरवायचं. ठीक आहे, मग आपण फिरवले बोट. थंब कुठे येतोय? तर आउटवर्ड येतोय. कुठे येतोय? आउटवर्ड. किती स्टेप झाल्या? 3 स्टेप झाल्या. पहिली स्टेप बोला की पहिली स्टेप काय होती? हात ठेवला. काय ठेवला? हात हात ठेवला. ठीक आहे. कोणावर? फर्स्ट वेक्टरवर. कोणावर? फर्स्ट वेक्टरवर. ठीक आहे. नंतर सेकंड स्टेप काय केलं? कर्ल फिंगर. काय काय? कर्ल द फिंगर. ठीक आहे. इन द डायरेक्शन ऑफ, इन द डायरेक्शन ऑफ सेकंड वेक्टर. सेकंड वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या डायरेक्शन कडे हात फिरवा विथ स्मॉलर अँगल, विथ स्मॉलर अँगल. ओके, सर्व काही ऐकतो आम्ही. आणि थर्ड स्टेप काय? थंब. थंब गिव्स द डायरेक्शन. Thumb gives the direction of A bar cross B bar. A bar cross B bar वरून जे भेटलेलं आन्सर आहे ते आहे वेक्टर. वेक्टरला मॅग्निट्यूड पण असतं, डायरेक्शन पण असते. मग डायरेक्शन इथं क्रॉस प्रोडक्ट मध्ये कोण सांगणार? तर सांगणार राईट हँड थंब रूल. बघा ना राजांनो, लक्षात द्या की A bar कुठे आहे? एक्स ऍक्सिस वर. B bar कुठे आहे? एक्स वाय प्लेन वर आहे. ठीक आहे. थंब कुठे येतोय? तुमच्याकडे, म्हणजे झेड ऍक्सिस वर. म्हणजे हा जो एन कॅप आहे ना, हा बघा, हा बघा, बघा याच्याकडे बघा. हा ठीक आहे. हा एन कॅप जो आहे ना, तो हा एन कॅप कोणाला परपेंडिक्युलर आहे? बघा, एन कॅप इज परपेंडिक्युलर टू ए बार, एन कॅप इज परपेंडिक्युलर टू बी बार. दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. लक्षात दे, एकदम प्रामाणिकपणे लेक्चर करायचं, नाही तर करूच नका. कळतंय का? मग आता तुम्ही म्हणता एन कॅप. आता थोडं वेगळ्या भाषेत सांगतो. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय? मी म्हणलं ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मला काय भेटलं? सी बार. सी बारची डायरेक्शन एन कॅप. म्हणजे थोडं वेगळ्या वेळेनं सांगतोय. तर याचा अर्थ सी बार इज परपेंडिक्युलर टू ए बार. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट केल्यानंतर जो वेक्टर भेटतोय तो वेक्टर या दोघांना परपेंडिक्युलर आहे राजांनो. ठीक आहे. तुम्ही म्हणजे कसं प्रूव्ह करून दाखवलं ना आताच. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट मला सांगा, जस्ट फन. ए बार आणि बी बारचा जर रिझल्टंट काढला तर दोघांच्या मध्ये हो का नाही? आर बारला लिहिणार कसं आपण? ए बार प्लस बी बार. दोघांच्या मध्येच येतो का बाहेर येतो रिझल्टंट? म्हणजे माझ्या बॉडीला इकडे एक जण ओढतोय, इकडे एक जण ओढतोय, मी वरी चाललोय. ठीक आहे. असं पॉसिबल आहे का? नाही, बिलकुल पॉसिबल नाहीये. म्हणजे याचा अर्थ रिझल्टंट जो असतो तो ए बार आणि बी बार ज्या प्लेनवर आहे तिथंच असतो. ठीक आहे. परत एकदा, रिझल्टंट जो असतो ए बार आणि बी बार जर एक्स वाय प्लेनवर असतील तर तो तिथंच असतो. पण सी बार त्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे सी बार इज परपेंडिक्युलर टू ए बार. C bar is perpendicular to A bar plus B bar. C bar is perpendicular to A bar minus B bar. जेवढे काही रिझल्टंट असतील, A bar minus B bar, B bar minus A bar, minus A bar minus B bar, काही करा. ठीक आहे. तर त्या सर्व रिझल्टंटला C bar परपेंडिक्युलर राहणार. आता येऊ आपण पॉइंट कडे. कशाकडे? पॉइंट कडे. ठीक आहे. पेन ठेवून दे. पॉइंट काय आहे? थोडा टाइम लागेल परंतु प्रॉपरली समजावून सांगतो. पॉइंट हा आहे की इथं साइन का? कारण समजा तुम्ही दरवाजा पकडा, बरोबर आहे? दरवाजा, तिथं मी टॉर्क वाला कन्सेप्ट सांगतो. दरवाजाला पकडलं आणि असं तुमच्या स्वतःकडे ओढा, स्वतःकडे. म्हणजे दरवाजा असा लाईन मध्ये असा दरवाजा आहे. ठीक आहे. इथं फिक्स केलेले, तुम्ही दरवाजाला असं तुमच्याकडे ओढा. गोल फिरेल का दरवाजा? नाही, बिलकुल नाही फिरणार. का बरं? कारण दरवाजासाठी कन्सेप्ट काय हे तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये शिकवतो. ठीक आहे. इथं साईनच का हेही तुम्हाला तिथं क्लिअर येईल. पॉज करा, घ्या लिहून. सुंदर सुंदर मुलं आहेत, सुंदर सुंदर हँड रायटिंग मध्ये लिहून घेतात, काहीही कंप्लेंट येऊ देत नाहीत. हेच चांगल्या विद्यार्थ्याचं, प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्याचे गुणधर्म असतात. ठीक आहे. प्रॉपर्टीज असतात, प्रॉपर्टीज.
ठीक आहे, चल तर हा वाला आपला फॉर्म्युला होता ए बार क्रॉस बी बार वाला. ठीक आहे, मग मी काय म्हणलं, समजा दरवाजा आहे, इथं फिक्स सपोर्ट आहे, ठीक आहे, आणि हा आपला दरवाजा आहे. ठीक आहे, मी इथं फोर्स लावणार आहे, दोन टाईपचे फोर्स लावणार आहे. दिस इज कॉल्ड एज परपेंडिक्युलर डिस्टन्स. तुम्ही म्हणता कोणाचं डिस्टन्स, परपेंडिक्युलर कोणाचं डिस्टन्स, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सची डायरेक्शन अशी. ठीक आहे, बरोबर, त्याला आर बार म्हणलं तरी चालेल. परपेंडिक्युलर डिस्टन्स डायरेक्शन अशी आर बार. ठीक आहे, आता लक्षात सुद्धा परपेंडिक्युलर डिस्टन्स नेमकं कोणाचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर तुम्ही हा जो पॉइंट आहे, इथं जो हिंज सपोर्ट आहे, फिक्स सपोर्ट आहे, तिथून ज्या ठिकाणी तुम्ही फोर्स लावता, आपण दरवाजाच्या एकदम एंडला फोर्स लावतोय, हा कोण आहे, डोर आहे. ठीक आहे, मी फोर्स लावला या साईडला, पहिला फोर्स लावला या साईडला. सांगा, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स दोघं कसे येतात, पॅरलल. हा आर बार पण याच साईडला, F1 बार पण याच साईडला. सांगा, F1 बार आणि आर बार यांचा डॉट प्रोडक्ट काय येणार, F1 R साइन थीटा. दोघांच्या मधला अँगल किती, 0. लिहितो ना इथं, F1 बार आणि आर बार यांच्या मधला अँगल किती, 0. तर यांचा क्रॉस प्रोडक्ट काय येणार, 0. म्हणजे वेक्टर भेटणारच नाही. जो वेक्टर पाहिजे, तुम्ही म्हणता कोणता वेक्टर पाहिजे, तर आपल्याला पाहिजे टॉर्क पाहिजे. टॉर्क म्हणजे काय, की आपल्याला रोटेशनल इफेक्ट द्यायचे दरवाजाला. तर तिथं फॉर्म्युला असतो फोर्स इंटू म्हणजे क्रॉस परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा पण वेक्टर आणि हा पण वेक्टर. ठीक आहे, वेक्टरचं जर मल्टिप्लिकेशन केलं आणि तुम्हाला वेक्टर भेटत असेल, तर त्या केसमध्ये हे जो दोन वेक्टर आहेत त्यांना जर सेम डायरेक्शनला लावलं तर तुम्हाला आन्सर भेटणार नाही, 0 येईल. म्हणजे दोन वेक्टर आहेत, बरोबर, दोन वेक्टर आहेत आणि ते सेम डायरेक्शनला आपण अप्लाय केले, बरोबर. म्हणजे फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स दोघं सेम डायरेक्शनला आहे. जर आन्सर जर 0 येत असेल तर समजून घ्या की हा क्रॉस प्रोडक्ट आहे, हा क्रॉस प्रोडक्ट आहे. आणि जर समजा F बार फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघं एका डायरेक्शनला आहेत, वर्क डन बद्दल बोलतोय, तर दोघं एकाच डायरेक्शनला आहेत, मॅक्सिमम वर्क डन भेटतं. कारण बघा, पॅरलल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येतो, मॅक्सिमम येतो. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंट. समजा मी इथं फोर्स लावला या साईडला, हा F2 बार. सांगा बरं, दरवाजाला असं ढकललं, हा दरवाजा आहे, असं ढकललं तर उघडेल ना दरवाजा, या साईडला रोटेट करेल, अरे हो का नाही. ठीक आहे, मग इथं टॉर्क भेटतंय तुम्हाला. मग टॉर्क बघा, आर बार या साईडला, फोर्स या साईडला, दोघांच्या मधला अँगल किती येईल, तर 90 डिग्री. जर दोन परपेंडिक्युलर वेक्टर चा जर तुम्ही प्रोडक्ट घेतला आणि आन्सर मॅक्सिमम येत आहे, तर समजून घ्या क्रॉस प्रोडक्ट आहे भाऊ. काय प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे इथं. ठीक आहे, मग चला थीटाच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूला आन्सर काढू. थीटा 0 म्हणजे ए बार इज पॅरलल टू बी बार. मग इथं क्रॉस प्रोडक्ट काय येतो, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 n कॅप. नल वेक्टर भेटला. ठीक आहे, मी थीटाची व्हॅल्यू घेतली 180. जसं मागचा पॅटर्न आहे तसाच जाऊ. अँटी पॅरलल इथं लिहित बसत नाही, तर ए बार डॉट डॉट कशाला, क्रॉस. ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 n कॅप. नल, कारण साइन 180 0च आहे ना, साइन 0 0च आहे. मग आता परपेंडिक्युलर वेक्टर घेतलं, थीटाची व्हॅल्यू 90 म्हणजे ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. मग इथं आन्सर येतो आपल्याला ए बी इंटू n कॅप. ए बी इंटू n कॅप मॅक्सिमम, कारण साइन 90 काय येतं, 1 येतं. साइन 90 1. पॉज करा, ख्याल लिहून. हा झाला महत्वाचा पॉइंट नंबर 1. आपल्याला म्हणलं की डायरेक्शन काढायचे, अँगल काढायचे. डायरेक्शन म्हणण्यापेक्षा अँगल काढायचे. ठीक आहे, नको टेन्शन नको, अँगल काढू. काय काढू, अँगल. तो वाला महत्व, हे पॉइंट नंबर 1 होता, हा पॉइंट नंबर 2. अँगल काढायचे. तर मी घेतलं मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी. मॉड म्हणल्यावर ओनली मॅग्निट्यूड येणार ना, तर ए बी साइन थीटा. तर साइन थीटा इज इक्वल टू काय, तर साइन थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवायडेड बाय काय येणार, ए इंटू बी. हे दोघं या साईडला. आता हे मॉड म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार कसं काढायचं, तर त्यासाठी डिस्कशन. आता बघा, इथं आय कॅप क्रॉस आय कॅप केलं.
ठीक आहे, आय कॅप क्रॉस आय कॅप केलं, आन्सर काय येणार? याचं मॅग्निट्यूड 1, याचं मॅग्निट्यूड 1 इंटू साइन, या दोघांच्या मधला अँगल किती? 0, संपला विषय, इंटू एन कॅप 0 आलं. म्हणजे सेम जरी तुम्ही केलं कोणासोबत? जे कॅप डॉट जे कॅप आणि क्रॉस क्रॉस आणि के कॅप क्रॉस के कॅप, ठीक आहे, तर आन्सर येणार 0. माझा प्रश्न काय येतो? आय कॅप क्रॉस जे कॅप काय येईल? कारण हे तर परपेंडिक्युलर वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट मॅक्सिमम येतो. तर बघा या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केल्यावर 1 इंटू 1 इंटू साइन 91 म्हणजे आन्सर आलं 1. ठीक आहे, आता आय कॅप क्रॉस जे कॅप म्हणजे आय कॅप कुठं? इथं, ठीक आहे, एक्स एक्सिस, आणि जे कॅप पॉझिटिव्ह आहे ना, तर इथं. तर हा झाला आय कॅपची डायरेक्शन, ही झाली जे कॅपची डायरेक्शन. मग आता क्रॉस प्रोडक्ट मध्ये राईट हँड थंब रूल, जो पहिला वेक्टर आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवा, दुसऱ्या वेक्टरकडे फिंगर कर्ल करा. केल्या का नाही? विथ स्मॉलर अँगल, इथं अँगल 90 आहे, इकडे 270 आहे. केला, थंब कुठे येतोय? झेड ऍक्सिस वर, म्हणजे यांचा आन्सर येतं 1 इंटू के कॅप. बापरे सर, हे तर डेंजर वाटतंय. आता नाही, आपण आहेत ना, मग त्यासाठी आपण एक सर्कल ड्रॉ करायचं. काय करायचं? सर्कल, इथं घेतला आय कॅप, इथं घेतला जे कॅप आणि इथं घेतला के कॅप. ठीक आहे, लक्ष असू दे राजा. आय कॅप क्रॉस म्हणजे बघ असं फिरलं, हा लक्ष असू दे, क्लॉकवाईज फिरतोय आपण. आय कॅप क्रॉस जे कॅप केलं की के कॅप आन्सर येते. ठीक आहे, जे कॅप क्रॉस के कॅप केलं की आय कॅप येते, के कॅप क्रॉस आय कॅप केलं की जे कॅप येते. उलट जर गेले, आय कॅप क्रॉस के कॅप मायनस जे कॅप येते. इथं लिहितो बघा, आय कॅप क्रॉस जे कॅप केलं की मायनस आय कॅप क्रॉस के कॅप केलं की मायनस जे कॅप. आता के कॅप क्रॉस जे कॅप केलं तर मायनस आय कॅप, जे कॅप क्रॉस आय कॅप केलं तर मायनस के कॅप. प्रूव्ह करून दाखवतो. जे कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू मॅग्निट्यूड तर 1च येणार. ठीक आहे, का बरं? याचं मॅग्निट्यूड 1 आहे, 1 आहे, 1 इंटू 1 1च राहणार. फक्त मायनस येतात, हे प्रूव्ह करून दाखवतो. सांगा आता इथं सर्वात पहिला वेक्टर कोण आहे? आय कॅप आहे का नाही? जे कॅप आहे. मग त्याच्यावर हात ठेवला, फिंगर कर्ल केल्या आय कॅप कडे, थंब कुठे येतोय? इनवर्ड. इनवर्ड म्हणजे मायनस के कॅप, तर मायनस 1 इंटू के कॅप आन्सर येतं. ठीक आहे, या सर्कलला लक्षात ठेवायचं. जर सेम डायरेक्शनला फिरत असेल तर पॉझिटिव्ह, अपोजिटला फिरत असेल तर निगेटिव्ह येतं. मग याचा वापर करून हे जे खालचं आहे याला रफ करतो. बघा, लक्ष असू द्या. तर परपेंडिक्युलर वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट येतो मॅक्सिमम आणि पॅरलल वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट येतो 0. एक डबल म्हणत राहायचं. परपेंडिक्युलर वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट मॅक्सिमम, परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0, परपेंडिक्युलर वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट मॅक्सिमम, परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0, पॅरलल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट मॅक्सिमम, पॅरलल वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0. का बरं? क्रॉस प्रोडक्ट मध्ये साइन आहे, पॅरलल म्हणल्यावर अँगल 0 येतो, तर साइन 0 0. आता तुम्ही जर याच्याकडे गेले डॉट प्रोडक्ट तर तिथं कॉस आहे, कॉस 0 1 येतं. ठीक आहे, आता जर मग आता मला इथलं जे ए क्रॉस ए बार क्रॉस बी बारचा फॉर्म्युला बनवायचे. जसं तुम्ही डॉट प्रोडक्ट मध्ये ए बार डॉट बी बारचा ax bx प्लस ay by प्लस az bz बनवला होता ना, लय चालाकी केली होती. तर हा इथं फॉर्म्युला, इथं आपण डिटर्मिनंट घेतो. आय कॅप जे कॅप के कॅप. सुरुवातीला वेक्टर कोण आहे? ए बार. तर ए बारचा एक्स कंपोनंट, ए बारचा वाय कंपोनंट, ए बारचा झेड कंपोनंट. जर कंपोनंट झेड नसेल तर 0 लिहायचं, किंवा एक्स नसेल तर 0. इथं bx by आणि लिहिणार इथं आपण bz. याला डिटर्मिनंटला सॉल्व्ह करायचं, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, एखाद्या क्वेश्चन मध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेन करेन याला परत, तर टेन्शन बिलकुल घेऊ नका. अशा प्रकारे इथून व्हॅल्यू काढायची, एक वेक्टर फॉर्म भेटतो, त्याचं मॅग्निट्यूड काढायचं, इथं ठेवायचं, इथं ए बी चं मॅग्निट्यूड ठेवा, आन्सर भेटून जातं. म्हणजे तुम्हाला डाऊट येऊ नये, ए बार म्हणजे कोण? तर माहित आहे सर, ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. सर जर प्रश्न एक इथं, ठीक आहे विचार राजा, इथं प्लस असतील तर प्लस ठेवायचं, मायनस असतील तर मायनस ठेवायचं, जे साइन आहे तेच ठेवा. इथं बी बार आहे समजा, बी बार आहे समजा मायनस बी एक्स आय कॅप मायनस बी वाय जे कॅप, जस्ट एक्झाम्पल हा. ठीक आहे, प्लस बी झेड के कॅप.
ठीक आहे. तर या केसमध्ये काय बदल येईल, इथं मायनस येईल, इथं मायनस येईल. झालं, हे क्रॉस प्रोडक्ट रिलेटेड डिस्कशन झालं. याच्यामध्ये तेवढा काही असं वेगळं काही डिस्कशन करण्यासारखं नाही. ठीक आहे. दुसरा पॉइंट होता हा, याच्यामध्ये टोटल अनालिसिस केलेला आहे. तिसरा आणि चौथा असे 2 पॉइंट आहेत. काय तर क्रॉस प्रोडक्ट मध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट काय तर बघा, तिसरा पॉइंट लक्ष असू द्या तुमचं की ए बार क्रॉस बी बार, ठीक आहे, इज इक्वल टू आपल्याला आन्सर ए बी साइन थीटा इंटू काय आलं एन कॅप. समजलं. आता नेक्स्ट मी जर इथं बी बार क्रॉस ए बार केलं, रिव्हर्स केलं बरं का, ठीक आहे, कम्युटेटिव्ह लॉ बद्दल आपल्याला चेक करायचे. तर इथं बी ए साइन थीटा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बिलकुल चेंज नाही, म्हणजे मॅग्निट्यूड रिमेन्स सेम, मॅग्निट्यूड रिमेन्स सेम. ठीक आहे. ए बार क्रॉस बी बार केलं किंवा बी बार क्रॉस ए बार केलं तर मॅग्निट्यूड रिमेन्स सेम, बट डायरेक्शन आपली जी इथे येणार, इथे n1 कॅप म्हणू n2 कॅप, तर त्या डायरेक्शन सेम येणार नाहीत. तुम्ही म्हणताल कस काय, प्रूव्ह करून दाखवा. प्रूव्ह करण्यासाठीच आपण आलेलो आहे तिथं. ए बार आणि हा बी बार, ठीक आहे. सर्वात पहिलं ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन कशी येणार, आउटवर्ड. बी बार क्रॉस ए बारची डायरेक्शन इनवर्ड. म्हणजे याचा अर्थ काय झाला तर याचा अर्थ असा होतो की सेकंड पॉइंटला n1 कॅप जर आउटवर्ड आलं तर n2 कॅप इनवर्ड येतंय, म्हणजे n1 कॅप इज इक्वल टू मायनस ऑफ n2 कॅप. म्हणजे मॅग्निट्यूड सेम येणार पण डायरेक्शन अपोजिट येते. काय येते, डायरेक्शन अपोजिट येते. समजलं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ए बार इकडे बी बार इकडे, ए बार क्रॉस बी बार अप आलं तर बी बार क्रॉस ए बार डाऊन येत आहे. डायरेक्शन अपोजिट आहे, मॅग्निट्यूड रिमेन्स सेम. मग इथं कम्युटेटिव्ह लॉ ओबे होतो का, इथं बोला 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 बोला, डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ. पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कोणता, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे होतो. त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ पण ओबे होतो. ठीक आहे. खालचे 2 ओबे करतात परंतु कम्युटेटिव्ह लॉ ओबे होणार नाही. किती सुंदर डिस्कशन आहे. एका लाईन मध्ये पूर्णच्या पूर्ण आपण अनालिसिस करत आहोत डिटेल मध्ये. हा, असं होऊ शकतं की एखाद्याला समजत नसेल तर लगेच सांगायचं सर हा पॉइंट थोडासा डिटेल मध्ये सांगा किंवा याच्यावर थोडे जास्त क्वेश्चन घ्या. मी तर तुम्हाला फुल फ्रीडम दिलेले, तुम्ही सांगू शकता, तुम्ही बोलू शकता की सर ह्याच्यावर क्वेश्चन जास्त घ्या. क्रॉस प्रोडक्ट दरवेळेस वीक असतो सर, कारण शेवटचा पार्ट आहे ना, प्रत्येक चॅप्टरचा शेवटचा पार्ट हा थोडासा वीक असतो. का बरं वीक असतो, कारण शेवटला येता येता आपली एनर्जी पूर्णपणे संपलेली असते. म्हणून कधी कधी चॅप्टरला सुरुवातीपासून चालू न करता मागून चालू करायचं प्रिपरेशन करताना. नाहीतर चॅप्टर नवीन आहे आणि तुम्ही मागून अभ्यास करायला चालू केलं जमणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट पॉइंट, चौथा किंवा 5वा असेल. ठीक आहे. तर पॉइंट नंबर लक्षात राहत नाही तो. ठीक. तर 5वा पॉइंट आपल्याला काय म्हणतं, ए बार आणि बी बार असे 2 वेक्टर आहेत. ठीक आहे. समजा हे 2 वेक्टर आहेत तर ट्रायंगलच्या 2 साइड, ट्रायंगलच्या साइड्स आहेत. ठीक आहे. ठीक आहे. ए बार आणि बी बार आर 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल, ट्रायंगल साइड्स म्हणून. मग ट्रायंगलचा एरिया कसा काढणार, एरिया ऑफ ट्रायंगल कसं काढणार तर हाफ मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. ठीक है. नेक्स्ट पॉइंट, ए बार एंड बी बार आर adjacent sides of parallelogram. कोण, पॅरलोग्राम. ठीक आहे. तर तिथं एरिया ऑफ पॅरलोग्राम, ठीक, डायग्राम ड्रॉ. तर एरिया ऑफ पॅरलोग्राम काय येणार तर येणार तो मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे. थर्ड पॉइंट, ए बार अँड बी बार, ए बार आणि बी बार जर डायगोनल्स असतील,
डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम असतील तर त्या केसमध्ये एरिया ऑफ पॅरलोग्राम काय येणार, एरिया ऑफ पॅरलोग्राम काय येणार तर हाफ मॉड ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बार. म्हणजे बघा याच्यावर एक हिंट भेटते, एरिया कोण आहे वेक्टर आहे, एरिया कोण आहे वेक्टर आहे, एरिया कोण आहे वेक्टर आहे. ठीक आहे, समजलं हे व्यवस्थित. काय काय डबल एकदा सांगतो, जर ए बार आणि बी बार जर ट्रायंगलच्या साइड असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 ए बार प्लस बी बार. जर ए बार आणि बी बार ऍडजस्टंट साइड्स असतील पॅरलोग्रामच्या तर पॅरलोग्रामचा एरिया काय असेल तर ए बार क्रॉस बी बार, हाफ नाही ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे, ए बार आणि बी बार डायगोनल्स असतील पॅरलोग्रामचे तर एरिया ऑफ पॅरलोग्राम काय येणार हाफ ए बार क्रॉस बी बार. ओके, क्रॉस प्रोडक्ट बद्दल आपलं डिस्कशन झालं. सुंदर प्रकारे डॉट आणि क्रॉस प्रोडक्टचं अनालिसिस डिटेल मध्ये केलेलं आहे आपण. आता राहिला शेवटचा रूल जो आहे तो आहे लामीज रूल. कोणता रूल, लामीज रूल, मामीज रूल नाही. कोणता रूल आहे तर लॅमीज, लॅमीज रूल किंवा लॅमीज थेरम म्हणतात, लॅमीज लॉ म्हणतात. ठीक आहे, त्याच्या 4 कंडिशन येतात. काय काय, सर्वात पहिली कंडिशन 3 वेक्टर्स असायला पाहिजे, नॉट लेस दॅन 3, नॉट ग्रेटर दॅन 3. ओके, ठीक आहे. सिस्टम इक्विलिब्रियमला असायला पाहिजे. ठीक आहे, ते म्हणतात इक्विलिब्रियम म्हणजे काय सर तर रिझल्टंट जो आहे 3 वेक्टरचा ए बार समजा बी बार आणि सी बार या तिघांचा रिझल्टंट 0 असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर थर्ड हे तिन्ही वेक्टर कॉन्करंट असायला पाहिजे, कॉन्करंट वेक्टर्स असायला पाहिजे. ठीक आहे, कॉन्करंट म्हणजे काय सर तर एकाच पॉइंट मधून पास होणारे. बरं, एकाच पॉइंट मधून पास होणारे तर पाहिजे तर पण त्यासोबत कोप्लेनर पाहिजे. म्हणजे एका पॉइंट मधून पास होतात. फॉर एक्झाम्पल माझ्या बॉडीवर इकडे एक फोर्स लागला, इकडे एक फोर्स लागला आणि वरती लागला. ठीक आहे, म्हणजे एकाच पॉइंट वर लागतात परंतु एका प्लेन वर नाहीये. हे दोघं जर समजा हे दोघं एक्झॅक्ट प्लेन वर असतील तर हा वाय वर चाललाय कुठेतरी. ठीक आहे, त्यामुळं कसे असायला पाहिजे कोप्लेनर, कॉन्करंट. ठीक आहे, त्यानंतर रिझल्टंट 0 आणि 3च वेक्टर असाय. हे 4 जर कंडिशन सूट करत असतील तर लॅमीज थेरम वापरू शकता. सर काय हा एवढा लॅमीज थेरम? ठीक आहे, खूप महत्वाचा आहे राजा, खूप महत्वाचा आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला याच्यावरती जबरदस्त असे पॉइंट समजावून सांगतो. समजा असे 3 वेक्टर आहेत ए बी सी. बघ, तिघ एकाच पॉइंट मधून जात आहेत म्हणजे कॉन्करंट आहेत. एक्स वाय प्लेन वरच आहेत म्हणजे कोप्लेनर आहेत. या तिघांचा रिझल्टंट 0 येतोय असं आपण क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं. आणि हे 3 वेक्टर आहेत. ठीक आहे, या दोघांच्या मधला अँगल समजा इथला अँगल, ठीक आहे, इथला अँगल आणि इथला अँगल माहित असायला पाहिजे. ठीक आहे, हा अँगल अल्फा म्हणलं, हा म्हणलं बीटा, हा म्हणलं गॅमा. तर लॅमीजने कंडिशन काय सांगितली, एक वेक्टर घेतला ए मॅग्निट्यूड ऑफ ए बार डिवायडेड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल. ए च्या अपोजिट अँगल कोण आहे तर साइन अल्फा. कोण आहे साइन अल्फा. बी डिवायडेड बाय इक्वल टू बी डिवायडेड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल. याच्या अपोजिटला कोण आहे गॅमा, साइन गॅमा. ठीक आहे, विच इज ऑल्सो इक्वल टू राहिला कोण सी. तर सी डिवायडेड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल. नाही नाही नाही, एक मिनिट, बी इथं होतं. बी च्या अपोजिटला कोण आहे, मी याला बी म्हणतोय. बी च्या अपोजिट कोण आहे तर बीटा आहे. त्यानंतर सी च्या अपोजिट कोण आहे गॅमा आहे तर साइन गॅमा. हा झाला लॅमीज थेरम. बघा छान. बरं, हे कंडिशन लक्षात ठेवा. मेजॉरिटी मुलांना लॅमीजच केव्हा वापरायचं हे लक्षात राहत नाही. ह्या गोष्टी जर डोक्यात फिट बसलेल्या असतील तर एखादा टफ क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण स्केलर आणि वेक्टरचं डिस्कशन थेरॉटिकल थांबू. नेक्स्ट लेक्चर मध्ये जबरदस्त असे न्यूमेरिकल घेऊन येणार आहे. तुम्हाला तर माहितच आहे न्यूमेरिकलची क्वालिटी आपल्याकडे एकदम खतरनाक. तर भेटू नेक्स्ट लेक्चर साठी. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशन यावं म्हणून त्या बेल बटनवर टिंग टिंग वाजवून द्या. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.